त्याचे ते प्रेम आज एक बाजारू बाईप्रमाणे शरीराच्या नग्न बाजारात विकलं गेलं होतं आणि किंमत मोजणारा होता तोच आता पुढे. त्याचं हृदय फाटून जातं होतं. स्वतःच्याच हाताने आज त्याने त्याच्या हृदयाचा निर्मळ पवित्र प्रेमाचा चोळामळा करून टाकला होता. त्याचं दुःख, त्याच्या वेदना, त्याचा आक्रोश थांबतच नव्हता. क्षणभर वाटावं की हे सगळं खोटं आहे, पण नाही, ते तर सत्य होतं आणि त्याच्यासमोरच होतं. तो प्रयत्न करून पण स्वतःला सावरू शकत नव्हता. आपल्या शरीरावरून तो दूर झाला अशी जाणीव होताच ती उठून बसली. तशी तिच्या ओटीपोटात कळ गेली. वेदनांनी ती भरून गेली होती. प्रचंड दुखत होतं तिला. तिच्या ओठातून तिच्या नकळत एक हुंदका बाहेर पडला आणि तो हुंदका देवाईच्या काळजाच्या पार गेला. ती उठली. तिने आपले कपडे घातले. ते कपडे तिचं अंग झाकायच्याऐवजी अजून उन्मत्तपणे प्रदर्शित करत होते. तिच्या त्या तोकड्या पारदर्शक कपड्यातून दिसणारे तिचं ते बिभिस्त गलिच्छ बाजारू रूप, तिच्या त्या रूपाची त्याला आता किळस 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 वाटत होती. कुठे तो साधा पंजाबी सूटमधलं तिचं ते सोज्वळ रूप, कुठे हे बटपटीत भडक मेकअप केलेलं, अंगात भरपूर अंगप्रदर्शन करणारे पारदर्शक चमचमीत कपडे घातलेले बाजारू रूप. त्याला एकदम शिसारी वाटत होती स्वतःची, तिची, त्याने तिच्यावर केलेल्या उत्कट प्रेमाची आणि त्याच्या प्रेमापासून अनोळखी असलेली ती, अलिप्त असलेली ती, कधीपासून त्याच्या प्रतिसादाची वाट बघत मान खाली घालून तशीच एका कोपऱ्यात उभी होती. बराच वेळ झाला तो काहीच बोलत नाही हे बघून तिची चुळबुळ वाढली आणि ती बोलली, साहेब पैसे. बराच वेळ त्याला काही कळलंच नाही की ती नक्की काय बोलली. तो तसंच तिला बघत बोलला, हं. ती थोडा वेळ गप्पच राहिली. नंतर कशी तरी हिंमत एकवटून घाबरत ती परत बोलली, ते पैसे पैसे हवे होते मला. त्याचा श्वासच जणू कोंडला गेला होता. ती पैसे मागत होती त्याच्याकडे, त्याच्याबरोबर वेळ घालवण्याचे. शी वॉज अ परफेक्ट कॉल गर्ल अँड ही वॉज सर्चिंग हिज सोलमेट, लवर, लाईफ पार्टनर इन हर. व्हॉट अ बिग फूल यू आर देवाय कार्तिक ठाकूर. व्हॉट अ बिग फूल यू आर. तुझी नजर तर कधीच धोका खात नाही. मग आज कसा फसलास तू. तिच्या सरळ साध्या भोळ्या भाळ्या सोज्वळ रूपाला का त्याचे मन तिथे आक्रंदित होते, तर तो काहीच प्रतिसाद देत नसल्याने चिंतित झाली होती. हा पैसे तर देईन ना. ज्या गोष्टीसाठी हा आत्मयाग घातला आहे तो वाया तर जाणार नाही ना. ती अक्षरशः रडकुंडीला आली होती. शेवटी न राहून थोडीशी रडत धुसफुसत ती जोरात बोलली, साहेब, सर, पैसे पाहिजेत मला, प्लीज लवकर द्या ना. तिच्या बोलण्याने तो अक्षरशः चिडीच गेला. तसाच तिरमिरीत उठून तो त्याच्या बॅगजवळ गेला. त्याच्यातून नोटांची बंडलेच्या बंडले बाहेर काढली आणि त्या बाजारू मुलीकडे भिरकावली. देवाय, टेक इट अँड लिव्ह राईट नाव. जस्ट गेट लॉस्ट. जस्ट गो. त्याच्या रागाने, अपमानाने आहत झालेली ती, लज्जित झालेली ती, त्याही परिस्थितीत स्वतःच्या अंगावर फेकलेल्या त्या नोटा उचलायला पुढे सरसावली. तिचा हा निर्लज्जपणा देवाच्या हृदयावर सपासप वार करून जात होता. काळजाचे तुकडे पडत होते, तरी पण ती पुढे सरकत होती. एक एक नोट उचलून एकावर एक व्यवस्थित ठेवत होती. तिच्या डबडबलेल्या डोळ्यातले अश्रू तिला आज थांबण्यास असमर्थ होते. ती तशीच सगळ्या नोटा जमा करीत होती. एक नोट हवेने उडून बेडच्या टोकाला जाऊन अडकली. ती कधीपासून प्रयत्न करत होती. तिने तो बेड हलवून बघितला, पण ती नोट काही गेल्या निघत नव्हती. 5 मिनिटे झाली, 10 मिनिटे झाली, आता 15 मिनिट होत आली, पण ती नोट काही निघेना आणि ती काही आपला प्रयत्न सोडेना. देवाय तिची ही केविलवाणी धडपड कधीपासून बघत होता. हातात लाखो रुपये असूनही एका 500च्या नोटेसाठी केवढीही लालसा. तिचा हा हावरटपणा, पैशासाठी हपापलेली वृत्ती बघून देवाच्या अंगाचा नुसता संताप होत होता. स्वतःच्या प्रेमाला अजून खाली पडताना नाही पाहू शकत होता तो. अरे, मिळाले ना पैसे. तुझी हाव कशी संपत नाही. एवढे लाखो रुपये मिळूनही अजून काय भीक लागली आहे का? अजून किती खाली पडायचे आहे तुला? तुला पैसेच पाहिजेत ना. हे घे पैसे, हे घे. असे बोलून त्याने बॅगेतल्या नोटांची बंडलेच्या बंडले तिच्या तोंडावर फेकून मारू लागला. अजून हवेत? हे घे, हे घे, हे पण घे. असे बोलून त्याने ब्रीफकेसमधली सगळी कॅश तिच्यावर ओतली. अजून कमी पडतायत का तुला? हां, सांग ना. अगं सांग ना, का दात खिळी बसली? हे पण घे मग हातातले. असे बोलून त्याने गळ्यातली प्लॅटिनमची महागडी चेन, ब्रेसलेट, रत्नजडित अंगठ्या सगळं फेकून मारलं त्याने तिला.
आता तुझी पैशाची भूक भागली असेल ना, तर हाकल तुझी घाणीतून, चालती हो, निघ. तिला आता दुःख सहन करण्याच्या पलीकडे गेलं होतं. ती तिथेच ओक्साबोक्शी रडायला लागली. मोठमोठ्याने हुंदके देऊन आक्रोश करायला लागली. नाही सहन होत होतं तिला अपमान आता. किती किती सहन करायचे तिने. दुखत होतं तिला, खूप दुःखत होतं. आत्ता बस, नाही सहन होत आता. तिचा तो आक्रोश संपतच नव्हता. तर इकडे देवाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा. नियतीने आपला खेळ दाखवला होता. आता अजून पुढे काय काय दाखवणार होती देव जाणे. थोड्या वेळाने ती उठली. एवढा अपमान होऊनही रडत हुंदके देत देवाने फेकलेले सगळे पैसे गोळा करत होती ती. एक एक नोट गोळा करत देवाच्या ज्वेलरीला तिने हात नाही लावला, पण पैसे मात्र सगळे उचलले आणि तिच्या स्कार्फमध्ये बांधले आणि दरवाजाच्या दिशेने चालू लागली होती. देवायला अजूनही आशा होती की ती ते पैसे उचलणार नाही, पण तो परत एकदा चुकीचा ठरला. ही वॉज ऑलवेज रॉंग अबाउट हर. शी वॉज जस्ट शेमलेस बीच अँड ही वॉज सो रॉंग अबाउट हर. संतापाने तो रूममधलं सगळं सामान तोडफोड करत होता. लाकडी टेबल, खुर्च्या, काचेच्या बॉटल्स, बेड, ड्रेसिंग टेबल, लाउंजर, काचेचं टीपॉय, सगळं उद्ध्वस्त करत होता. पण तो उद्ध्वस्त करत होता नेमका कोणाला? त्या सामानाला की स्वतःला? पहाडासारखा तो आज कोसळला आणि धाय मोकलून रडायला लागला. हो, द ग्रेटेस्ट ऑफ ऑल, द मोस्ट पॉवरफुल ऑफ ऑल, द ग्रेट देवाय कार्तिक ठाकूर आज अक्षरशः लहान मुलांसारखा धाय मोकलून रडत होता. आज अंत नव्हता त्याच्या दुःखाला. ती आज आपली अब्रू विकून चालली होती. चांगला भाव मिळाला होता तिला, नाही का? पण मग तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत का नव्हते? आज हृदय एवढं रक्तबंबाळ का झालं होतं? व्हाय हर हर्ट इज ब्लीडिंग सो मच, हर्टिंग सो मच, व्हाय व्हाय व्हाय. तिच्या पायामधून रक्त अजून वाहत होतं. नोटांची बंडले देवाने इतक्या जोरात तिच्या तोंडावर मारली होती की तिचा गाल सुजून गालावर व्रण पडले होते. ओठ फाटून रक्त वाहत होतं. कशी तरी स्वतःला सावरत ती तिथल्या कॉमन बाथरूममध्ये गेली आणि स्वतःला स्वच्छ करू लागली. येतानाच तिने तिथे आपली बॅग आणि कपडे ठेवले होते. अचानक तिची नजर आरशाकडे गेली. आरशात तिने पाहिलं. आज तिच्याऐवजी तिथे कोणी दुसरीच दिसली तिला. एक गरीब, मेहनती, कष्टाळू, चांगल्या घरातील मुलीच्या ऐवजी ती उभी होती. ती एक वेश्या. तिने स्वतःला शॉवर खाली धरलं आणि स्वतःच्या अंगावरून घडलेल्या घटनेच्या खाणाखुणा पुसण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती ती. कोणी सांगावं बाई तिला? काच तडकली ग, आता नाही जुळणार ग सोन्या. शरीरावरचे डाग जातील, मनावरचे डाग कशी काढशील ग राजा? स्वतःला कशीबशी सावरत तिने कपडे चेंज केले आणि बाहेर तिची वाट बघत उभ्या असलेल्या गाडीत जाऊन बसली. आज ती या अब्रूदारांच्या दुनियेत एका वेश्येचा स्टॅम्प घेऊन बाहेर पडत होती. 18 वर्षांची ती कोवळी पोर उन्मळून पडली होती. रडू तरी किती, तेवढ्यात तिला फोन आला पलीकडून. ताई, पैशांचा बंदोबस्त झाला का ग? डॉक्टर आईला इथून पहाटेच बाहेर काढायचं म्हणतायत. ती, पैशाचा बंदोबस्त झालाय, काही होणार नाही आपल्या आईला, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, मी करेल सगळं व्यवस्थित. पोचतेच आहे मी आता हॉस्पिटलला, अजिबात काळजी करू नकोस, मी आहे ना, सगळं ठीक करेन मी. वेळ अर्ध्या तासानंतर. स्थळ सिटी हॉस्पिटल. हॉस्पिटलच्या एका फोनवरून एका अनोळखी नंबरवर कॉल केला जातो. हॉस्पिटलमधली व्यक्ती, हॅलो. पलीकडून, हां बोल. हॉस्पिटलमधली व्यक्ती, ती मुलगी पैसे घेऊन आली आहे. पलीकडून, काय भांग वांग प्यायलास काय बे? तू शुद्धीवर या आधी, मग बोल. त्या भिकाऱ्यांकडे अर्धा किलो तांदूळ घ्यायला पैसे नाहीत, लाख कुठून आणणार? हॉस्पिटलमधली व्यक्ती चिडत, शिव्या नाही द्यायच्या, सांगून ठेवतो आधीच. एकतर तुझ्या सांगण्यावरून त्या म्हातारीला काही झालं नसताना, नुसतं खरचटलं आणि मुकामार बसला असताना सेवर केस आहे असं सांगून 8 दिवसांपासून बेशुद्ध करून ठेवलं आहे. वरती बिलाचे 12 लाख रुपये सांगितले. आता ती पोरगी ते पैसे घेऊन आली आहे. ऑपरेशन कर म्हणते. कशाचं करू आणि कुठलं करू? उगाचच अडकलो या लफड्यात. असं झालंय मला. उद्या काही चौकशी झाली तर 12च्या भावात जाईल मी. अख्खं करिअर बरबाद होईल माझं. तुला काय? पलीकडून, एवढं काय रडतोय बे? रात्रीच्या वेळी काढून टाक ना एखादी किडनी किंवा हार्ट आणि पाठवून टाक थेट वरती. त्यात घाबरायचं काय ते एवढं? हॉस्पिटलमधली व्यक्ती चिडत, हे बघ, मला आता तुझ्या कुठल्याच लफड्यात पडायचं नाही आहे. तू तुझं बघून घे. आता यापुढे मला काही सांगू नकोस आणि मला ऐकवण्यापेक्षा
तुझ्या त्या माणसांना सांग म्हणावं, एखाद्याला मारायचं ना तर नीट मारायचं, असं नुसतं खरचटलं आणि मुक्कामार देऊन पाठवायचं नसतं हॉस्पिटलला. मला ऐकवतोय? ठेव फोन. असं बोलून हॉस्पिटलमधला फोन जोरात आपटला गेला. इथे रात्री ती पलीकडची व्यक्ती भयंकर संतापलेली होती. पलीकडची व्यक्ती, कधीपर्यंत वाचणार तू विरजा जोशी? नाही तुला मी माझी बनवली आणि तुझ्या त्या बहिणीला आखातात विकलं तर नाव नाही सांगणार रमेश. हा हा हा. विरजा जोशी तू तर आता गेली. ही ही ही. गाडी विरजाला घेऊन हॉटेलच्या परिसरातून बाहेर निघाली. मध्यरात्रीचा तो थंड बोचरा वारा तिच्या छिन्न विछिन्न मनाच्या जखमा भरण्यास कितीही प्रयत्न केला तरी आज असमर्थ होता. ती खिडकीपाशी बसून बाहेरच्या मिट्ट काळोखात निर्जीव नजरेने बघत बसली होती. काय शोधत होती कोणास ठाऊक. अब्रू, आत्मसन्मान, इच्छा, आकांक्षा, भविष्याची स्वप्ने, सगळंच तर विकलं गेलं होतं आज. तरी अजूनही कसली आस होती तिला. तिला ना आज कुठलं भविष्य उरलं होतं ना वर्तमान काळ उरला होता, तर तो फक्त घृणित भूतकाळ, जो ती आपल्या माथी गोंदवून रात्रीच्या त्या मिट्ट काळोखात निघाली होती. काही चित्तांना आगीचीही गरज लागत नाही, त्या अशाच जळत राहतात विना लाकूड, निर्जीव, डोळ्यात विना अग्नी, विना धूर आणि त्या अनंत काळाच्या वेदना. पण आत्मा काही मुक्त होत नाही, तो तसाच भटकत राहतो अश्वस्थामासारखा, मनावरची अब्रूवरची ती भळबळती जखम घेऊन. हॉटेलच्या रूममध्ये घडलेला तो प्रसंग तिने किती अडवायचा प्रयत्न केला तरी एका चित्रफितीप्रमाणे वारंवार तिच्या नजरेसमोरून जात होता. तिच्या अब्रूचे तुकडे घेऊन निघाली होती ती आज बाहेर. तो अपमान, ती बेअब्रू, तिच्या मातीमोल अब्रूचे ते धिंडवडे विकत घेणारा तो आणि त्याला स्वतःला विकणारी ती. कोण म्हणतं ती गरीब आहे? आज ह्या अब्रूच्या बाजारात ती बरीच श्रीमंत ठरली होती. तिच्या तोंडावर मारलेल्या त्या नोटांच्या बंडलांनी तलवारीपेक्षा तीक्ष्ण घाव तिच्या काळजावर केले होते. तरी पण ती बंडले उराशी बाळगत होती. ती निर्लज्जपणे निघाली. आहे मी विकाऊ, आहे मी बाजारू, लावा माझी किंमत, घ्या मला विकत, ओरबडा मला, दुखवा मला. मी कुठे माणूस आहे? मला कुठे त्रास होतो? कुठे आहे मन मला जे वारंवार दुखेल? मी फक्त अपमान सहन करण्यासाठी जन्माला आली आहे. मग छळा मला, करा माझा अपमान, पाडा माझे लचके, करा बेअब्रू, वागवा एखाद्या जनावरासारखं. यस आय डिझर्व दिस, यस आय डिझर्व दिस, इट्स ऑल माय फॉल्ट, इट्स ऑल माय फॉल्ट्स. लहानपणी बाप सोडून गेला, माझी चुकी. मुलगी म्हणून जन्माला आली, माझी चुकी. श्रीमंताच्या ह्या जगात स्वतःच्या गरिबीची लक्तर विकायला मांडली, माझी चुकी. 1000 वेळा मरावंसं वाटतं पण मरू शकत नाही, माझी चुकी. आणि ती अचानक ओक्साबोक्शी रडू लागली. स्वतःला मारू लागली, चेहऱ्याला ओरबाडू लागली, नखांनी स्वतःच्या शरीराला रडून रडून डोळे लाल झाले होते तिचे. पण ती थांबत नव्हती. ड्रायव्हर फ्रंट मिररमधून तिला बघत होता. त्याचे डोळे किंचित पाणावले, पण त्याने तिला अजिबात अडवले नाही. रडू दिले, करू दिला आक्रोश, कारण त्याला माहीत होतं हे असं दुःख होतं जे कधीच मिटलं जाऊ शकत नाही. पैशाच्या या बाजारात गरीब असाच विकला जातो आणि विकला जाणार. विरजाला घेऊन गाडी हॉस्पिटलच्या आवारात आली. स्वतःच्या दुःखाच्या विश्वात गुरफटलेली ती अचानक भानावर आली. सत्यात आली. ती तशीच यंत्रवत गाडीतून उतरली. गाडीचा दरवाजा बंद करण्याचे भानही तिला राहिले नाही. हळूहळू पाय टाकत ती ते पैशाचं गाठोडं सांभाळत हॉस्पिटलच्या दिशेने जाऊ लागली. ड्रायव्हर तसाच तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती जाईपर्यंत बघत बसला होता. हे हॉस्पिटल एक नावाजलेलं 24 hours वर्किंग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होतं. त्यामुळे रात्रीच्या वेळीही नाही म्हटलं तरी थोडीफार गर्दी होती. डॉक्टरांना सांगून तब्बल 12 लाख रुपये तिने कॅश काउंटरला भरले. पैसे भरताना डॉक्टरांचा चेहरा का उतरला होता ते मात्र तिला काही कळले नाही. ती तशीच आई ॲडमिट असलेल्या ICU वॉर्डच्या दिशेने धावली. तिच्या दोन्ही बहिणी अजूनही तिथेच थांबल्या होत्या. सकाळपासून उपाशी तापाशी तिचं काहीच पिळवटून गेलं. त्या तशाच तिला बिलगल्या आणि रडायला लागल्या. ताई, झाली ना पैशाची व्यवस्था? भरले ना ग पैसे? आता आईला हॉस्पिटलमधून बाहेर काढणार तर नाही ना? करतील ना ग डॉक्टर उपचार? बरी होईल ना ग ती? बघ ना, कधीची नुसती झोपून राहिली आहे, उठतच नाही आहे, बोलतच नाही काही. तू तरी काहीतरी सांग ना, उठव ना तिला. कधी सगळं व्यवस्थित होईल? कधी आपण घरी जाऊ? बोल ना. लहानगी मिनू रडत, अक्का, आई मरणार का ग?
तसं विरजाने तिला आपल्या काळजाजवळ खेचून घेतलं. ती तरी काय सांगणार होती त्यांना, कशी सावरणार होती त्यांना? 18 वर्षाची ती कवळी पोर, स्वतः एवढ्या महाभयंकर प्रसंगामधून गेलेली ती कुठून एवढी हिंमत आणि ताकद आणणार होती? तरी पण पर्याय काय होता तिच्याकडे आज? स्वतःच्या दुःखापुढे बहिणीच्या डोळ्यातल्या अश्रूचं ओझं जास्त होतं. कसं तरी उसनं अवसान आणत ती त्यांना सांभाळू लागली. मी आहे ना, मी सगळं ठीक करेन. तुम्हाला आपल्या आईला काहीच होऊ देणार नाही. सगळं सांभाळेल. पैशाची व्यवस्था झाली आहे. सगळे पैसे ऑलरेडी भरले आहे. काळजीचे काहीच कारण नाही आता ते आपल्या आईला हॉस्पिटलच्या बाहेर काढणार नाहीत. आपली आई आता बरी होणार आणि आपण तिला लवकरच घरी घेऊन जाणार. त्यामुळे रडू नका पिल्लू. ती आपल्या दोन्ही बहिणींना उराशी जवळ घेत थोपटवत कशी तरी समजावत तशीच ICU वॉर्डाच्या भिंतीला टेकून जमिनीवर बसली. रडत रडत कधी डोळा लागला त्या तिघींनाही कळलं नाही. ए पागल, अरे कहीं भी सो जाते हो, कहीं भी सो जाते हो, सोने की जगह है, मैनरलेस पीपल, जल्दी से। ए मौसी, उठाओ इनको यहाँ से, अभी डॉक्टर साहब राउंड मारने के लिए आने वाले हैं, उससे पहले उठाओ इनको यहाँ से। आजूबाजूच्या आवाजाच्या ह्या गडबडीने त्या तिघींना जाग आली. बघितलं तर सकाळचे 5:45 वाजले होते. हॉस्पिटलमध्ये आता बरीच गर्दी जाणवत होती. सकाळी सकाळी सगळ्यांची गर्दी चालू होती आणि त्या तिघी ICUच्या दरवाजाच्या साईडच्या भिंतीला टेकून झोपल्या होत्या. त्या तशाच गडबडीत स्वतःच्या अंगावरचे कपडे सावरत उठल्या. थोड्या वेळाने डॉक्टर आले. त्यांनी पूर्ण ICU वॉर्ड्सला राऊंड मारला. पेशंट चेक केले आणि निघाले. डॉक्टर आधीच वैतागले होते. तिला समोर पाहून मुद्दामहून टाळून पुढे जात होते, पण विरजाने त्यांना गाठलंच. डॉक्टर जोशी, डॉक्टर ते मी विरजा, ते 17 नंबरला जे पेशंट आहेत ना, सुनीताबाई जोशी त्यांची मुलगी, ते तुम्ही म्हटला होता ना की 12 लाख भरायचे होते, ते सगळे भरले मी. रात्री पावती पण आहे माझ्याकडे. असे बोलून ती हातातली पावती डॉक्टरांना दाखवू लागली. डॉक्टर थोडं घाबरत, थोडं वैतागत, ठीक आहे, माहीत आहे मला. आज संध्याकाळपर्यंत तुमच्या आईला डिस्चार्ज देऊन टाकू. विरजा आश्चर्याने, मी त्यांचे पैसेही भरले आहेत, पण माझी आई ICUमध्ये आहे. आणि मग आता का? डॉक्टर, ते मला म्हणायचं होतं की त्या संध्याकाळपर्यंत ठीक होऊन जातील, मग त्यांना तुम्ही घेऊन जा. विरजा आश्चर्याने, घेऊन जा? कसे घेऊन? अजूनपर्यंत तिने डोळेही उघडले नाही. आणि घेऊन जा? काय घेऊन जा? आणि तुम्हीही तिला असं कसं डिस्चार्ज देऊ शकता विदाऊट ट्रीटमेंट? तुम्ही म्हणाला होता 12 लाख भरा, नाहीतर ट्रीटमेंट नाही. आता मी ते पैसे भरले आहेत. मग आता काय प्रॉब्लेम झाला आहे? नक्की काय चाललंय डॉक्टर? विरजा अक्षरशः डॉक्टरवर बरसू लागली. डॉक्टर मनातल्या मनात रमेशला शिव्या देत कसाबसा स्वतःला सावरू लागला. आता आपण चुकून काही चुकीचे बोललो तर आपलं बिंग फुटायचं, या भीतीने त्याला अक्षरशः घाम फुटायला लागला होता. स्वतःला वाचवण्यासाठी तो विरजावर उलटा ओरडायला लागला. बिहेव मिस जोशी, तुम्ही पैसे दिले नव्हते तरी माणुसकीच्या नाते तुमच्या आईची ट्रीटमेंट चालूच होती. फक्त ती आम्ही तुम्हाला सांगत नव्हतो, कारण तुम्ही पैसे वेळेवर भरावेत म्हणून. आज त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे म्हणून आम्ही तुम्हाला ही गुड न्यूज दिली, तर तुम्ही वरतून आमच्यावरच ओरडत आहात. घेऊन जायचं नसेल तर ठेवा हॉस्पिटलमध्ये आणि वाढवा बिल. माझं काय जातं आहे, पण नंतर आमच्या नावाने मात्र ओरडू नका. भलाईचा तर जमानाच नाही राहिला. असं बोलून तो तडतड करत घाईघाईने निघून गेला. कॉरिडॉरच्या एडिंगला जाऊन थांबला. मोठ्याने श्वास घेतला. हलकेच कपाळावरचा घाम टिपला आणि आपल्या थरथरत्या हातांना सावरत मनातल्या मनात रमेशला शिव्यांची लाखोली वाहिली. हरामखोर नालायक माणसा, थोडक्यात वाचलो, नाहीतर तुझ्यामुळे मेलोच असतो कुत्र्या. आज जर हे बिंग फुटले असते तर जेलमध्ये जायची पाळी आली असती. चुकूनही तू हॉस्पिटलमध्ये आलास ना तर तुझ्या दोन्ही किडन्या काढून घेईन मी. दुपारच्या वेळी सुनीताबाई शुद्धीवर आल्या. आपल्या आईला व्यवस्थित पाहून त्या सगळ्या बहिणींना कोण आनंद झाला. त्यांनी आपल्या आईला घट्ट मिठी मारली. सगळ्या मायलेकी एकमेकींच्या गळ्यात गळे घालून रडू लागल्या. आपल्या लेकींना आपल्या पश्चात किती त्रास झाला असेल याचा विचार करून सुनीताबाई काळजीने घाबरून गेल्या होत्या. पण सगळ्यांना व्यवस्थित पाहून त्यांचा जीव भांड्यात पडला. त्या माऊलीला काय माहीत होतं की तिचं हॉस्पिटलमध्ये येणं तिच्या थोरल्या लेकीसाठी किती जीव घेणं ठरलं होतं.
भविष्यातल्या भयंकर चक्रीवादळापासून अनोळखी होत्या त्या. हा प्रसंग बऱ्याच जणांच्या आयुष्यातला कलाटणी देणारा ठरणार होता. चांगला की वाईट हे तर फक्त तो द देवाय कार्तिक ठाकूरच जाणे. हा हा हा. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.